मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 9 ऑक्टोबरला रायगड दौरा, माणगावमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन। मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 रुपये घेऊन घरी बसली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर खोचक टीका। चांगलं काम करत नसणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचंय, मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, तर पाडवी काँग्रेसमधून लढण्यास इच्छुक। आज नागपुरात भाजप राबवणार महाजनसंपर्क अभियान, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे होणार सहभागी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, मोदींचा मेट्रो 3 मधून प्रवास। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राग काढतील आणि सर्व योजना बंद करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। कोरोना रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाहीत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर उपरोधिक टीका। पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका, ताफा सोडून सुप्रिया सुळेंनी केला दुचाकीने प्रवास। मदत घेतली आहे मी, तुमचं नाव सांगा। रमेश सय्यदची मी मदत घेतली आहे आणि मी बाईकवरनं आता माझ्या पुढच्या मीटिंगला चालली आहे। रमेश, थँक्यू व्हेरी मच। वेलकम। आणि कोल्हापुरातल्या उचगावात टेम्पो चालक अजित सदने यांच्या घरी राहुल गांधींनी दिली भेट, तर अचानक राहुल गांधीच घरात आल्यानंतर संदे कुटुंबीय भारावलं। विधानसभेला सुद्धा बारामतीत अजितदादांविरोधात बंधूच, लोकसभेचीच भूमिका विधानसभेत सुद्धा श्रीनिवास पवारांचं वक्तव्य। नाशिकमध्ये काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतीसाठी इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर सुद्धा उपस्थित। बैठकीच्या ठिकाणी थांबायला सांगितलं, इथे का आला? संभाजीनगर दौऱ्यादरम्यान विनापरवानगी हॉटेलमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांवर राज ठाकरे संतापले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री शिंदेंसह शरद पवारांवर जहरी टीका, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हाके संतापले।